हॅलो, नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. स्वागत आहे तुमचे आजच्या आपल्या एका नवीन कथेमध्ये. मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो. मित्रांनो, तिने मला पूर्ण घराच्या लाईट बंद करायला सांगितल्या आणि तिने सांगितल्यामुळे मी सर्व घराच्या लाईट बंद केल्या आणि त्यांच्यानंतर तिने माझ्यासोबत जे काही केलं ते तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता बरं का. नमस्कार मित्रांनो, मी सुमित. मी 18 वर्षाचा होतो तेव्हापासून या घरात मी काम करत होतो. आता मी 21 वर्षाचा झालो आहे. जेव्हा मी 18 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या मालकिनीला मी एका मार्केटमध्ये काम देण्यासाठी विनंती केली होती आणि तिने मला घर काम करण्यासाठी होकार दिला. माझी या जगात कोणीही नसल्यामुळे मी तिच्याकडेच राहत होतो. मला या घरात 3 वर्ष झाली. मी काम करत होतो. मित्रांनो, माझी मालकीण खूप चांगली बाई होती. ती मला घरातलं सर्व काही काम करू लागत होती. मला एकट्याला सर्व काम ती कधीच देत नव्हती. तशी ती खूप चांगली होती आणि दिसायलाही खूप छान छान होती. आणि साहेब हे खूप मोठे ड्युटीवर होते आणि त्यांची ड्युटी अशी होती, एक दिवस गेले तर तिकडे 4 ते 5 दिवस लागत होते. पण साहेबांना काही वाटत नव्हतं, कारण मी त्या घरात आल्यापासून त्या घरातलं पूर्ण वातावरण मित्रांनो बदलून गेलं होतं. पण काही दिवसापासून बघत होतो माझ्या मालकीणमध्ये आणि साहेबांमध्ये खूप चिडचिड होत होती. दोघांमध्ये हमेशाच भांडण होत होते. अगदी छोट्या छोट्या कारणावरून ते दोघे भांडत होते. कित्येक वेळा त्या दोघांची भांडण मला सोडावी लागत होती. मी त्या दोघांनाही समजून सांगत होतो. मी तरी अजून काय समजून सांगणार होतो. मी पण काही झाले गेलेला त्यांचा मुलगा नव्हतो बरं का. एके दिवशी दुपारची वेळ होती. बाहेर खूप ऊन पडलेलं होतं. मला मालकीण म्हणाली, सुमित, आज आपल्याला काहीतरी थंड असं बनवून घे. खूप याला खूपच गरमी आहे. त्या दिवशी साहेब बाहेर गावी गेलेले होते. ते काही 2 दिवस येणार नव्हते. मी मालकिनीला म्हणालो, मी आपल्यासाठी लिंबू सरबत बनवतो मस्त असं. आणि मी आमच्या दोघांसाठी लिंबू सरबत बनवलं. आणि मी माझी लायकी कधीच विसरत नव्हतो. म्हणून मी हमेशा जसा घरात नौकर असतो तसाच मी नौकरसारखा राहत होतो, कारण मी त्या घरात नौकरच होतो. मित्रांनो, एखादा शब्द मागे पुढे होऊन जातो लिहिताना, तुम्ही समजून घ्या. पण मालकिनीला साहेब चांगले असल्यामुळे मला ते कधीच जाणून देत नव्हते. पण मी कधीच विसरत नव्हतो. आणि तसेच मालकीण बेडवर बसली होती. मी तिला शरबतचा ग्लास दिला आणि मी हे शरबत घेऊन खाली बसलो. तेवढ्यात ती मला म्हणाली, अरे सुमित, अरे तू खाली का बसतो? मला मालकीण बोलू लागली, अरे सुमित, तू खाली का बसतो? तेवढ्यात मी म्हणालो, असू द्या, बसतो मी खाली. खूपच उन्हाचा तडाखा पडलेला होता. अगदी मॅडम तर घामाघूम झाल्यावर तेवढ्यातच लाईटसुद्धा गेली. मित्रांनो, त्या मला म्हणाल्या, सुमित, मला खूपच गरम होत आहे, तू काहीतरी कर, नाहीतर माझा जीव जाईल. आता माझ्याकडेही दुसरा पर्याय नव्हता. मी एका कागदाचा फोटो घेतला आणि त्या पुठ्ठ्याने मालकिनीला हवा मारू लागलो. हवा मारण्यासाठी मी अगदी त्यांच्या जवळच बसलं होतं. मालकिनीने आपली साडी अगदी साईडला केली होती हवा लागावी म्हणून. मीही त्यांच्या अगदी जवळ बसलेलो होतो. मी हवा सुरुवात केली तेव्हा मालकीण म्हणाली, वा, काय खूप छान, बरं वाटलं. मला सर्व काही दिसत होतं, पण माझ्याकडे नाविलाज होता आणि मी कसं तिला सांगणार होतो. हे सर्व काही तिला कळायला हवं होतं. सर्व काही ती मुद्दामूनच करत होती, हे मला काही कळत नाही. हवा मारता मारताच म्हणाली, बस झालं आता. मी तेवढ्यात म्हणालो, बरं, आराम करा तुम्ही, माझे काही काम आहेत का, मी ते काम करतो. तेवढ्यात ती मला म्हणाली, अरे सुमित, बस ना थोडा वेळ. काय काम करतोय? मी आहे ना तुला मदत करायला. तुला मी कशाचीच कमतरता करू देत नाही. बस जरा निवांत, आपण गप्पा मारू. माझ्याशी
काही इच्छा आहे का? एकच दिवस तरी माझी इच्छा पूर्ण कर. मला मालकिनीची हे बोलणे विचित्र वाटलं. मी तिला म्हणालो, मालकीनबाई, मी कुठली इच्छा तुमची पूर्ण केली पाहिजे? तुम्ही जे काम करताय ते सर्व काही मी पूर्ण करतो. पण मालकिनीकडे बघून मालकिनीचा मूड कशाविषयी होता हे माझ्या लक्षात आलं होतं. तिचा मूड वेगळाच होता. तेवढ्यात ती मला म्हणाली, अरे सुमित, एवढा पण तुझ्या लक्षात येत नाही का की मला काय पाहिजे आता? 21 वर्षाचा होतोस तू. जेव्हा तू माझ्याकडे आला होतास तेव्हा 18 वर्षाचा होतास. तेव्हा कळत नव्हतं. ठीक आहे, पण आता तू 21 वर्षाचा झाला आहे, तरी पण अजून तुझ्या लक्षात येत नाही का मला काय पाहिजे आहे? तर मित्रांनो, तेवढ्यात मी म्हणालो, मालकीनबाई, स्पष्ट स्पष्ट बोला, असं काहीच मला समजत नाही. तेवढ्यात तिने मला घेतलं आणि स्वतःच्या अंगावर खेचलं. मित्रांनो, मालकीने मला जवळ घेतले आणि स्वतःच्या जवळ ओढले आणि माझ्याशी ती विचित्रपणा करू लागली. मित्रांनो, मला पण आता कळालं की मालकिनीला काय पाहिजे. आता मालकीन माझ्याशी विचित्रपणे वागणूक करत होती. जसे नवरा बायको हरकत करतात तशी मालकीन माझ्याशी वेकडे चाळे करत होती आणि मालकीन मला तिच्या तोंडाजवळ घेत होती आणि माझ्यासोबत ती विचित्र चाळे करत होती. मित्रांनो, तुम्ही समजून घ्या ती माझ्याशी अशी का वागत होती. कारण की मित्रांनो, माझ्या मालकाचं आणि मालकिनीचं जमत नव्हतं. त्यामुळेच माझी मालकीन ही माझ्याशी विचित्रपणे वागणूक करत होती. आता मित्रांनो, मला पण समजलं. आता मी पण माझ्या मालकिनीसोबत ते सर्व काही करू लागलो. मित्रांनो, जर तुम्हाला आजची कथा जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, ही कथा मी फक्त तुमच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे बरं का मित्रांनो.